आहे. आपण या ठिकाणी वेळेवरती येत आहात आणि देवाच्या वचनामध्ये रमत आहात. किती जणांना आज वाटलं की बाबा आपण आज जावं, काय माहिती की आज काय सांगणार आहेत, काय माहिती की आज कोणाच्या पायावरती पाय पडेल, काय माहिती की काय आज देवाच्या वचनातून आम्हाला छडी दिसेल. बर, ह्या ठिकाणी आपण देवाच्या प्रेमामधून सर्व गोष्टी शिकत आहोत. ही काय माझ्या मनच्या गोष्टी मी तर सांगत नाहीये, देवाचंच वचन आहे. म्हणून आपल्याला चिंता करायची गरज नाही. कारण की देव जर एखादी गोष्ट आपल्याला सांगत असेल तर ती गोष्ट पार पाडण्यासाठी देवच आपल्याला मदत करू शकतो. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष. देव असं कधीच करत नाही की बाबा ही गोष्ट तू कर, मी तुला ती आज्ञा दिलेली आहे, ती गोष्ट तू कर, पण मी तुला काही मदत करणार नाही. असं देव कदापि करत नाही. म्हणून आपले आई वडील ज्यावेळेस आपल्याला एखादी गोष्ट सांगतात त्या गोष्टीमध्ये मदत करण्यासाठी आपले आई वडील सदोदित तत्पर असतात. आणि तसंच देवाच्या बाबतीमध्ये देखील आहे. पुन्हा एक वार आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आणि आजचा जो अभ्यासक्रम आहे तो फार विशिष्ट आहे. जे शंका कुशंका तुमच्या मागच्या आठवडी होत्या त्या आणखी जास्त प्रमाणामध्ये निरसन करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. जेवढे होईल तेवढं प्रश्नांचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि आपण त्याच्यासाठी पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आपल्याला लाभावं म्हणून आपण काय केली पाहिजे? प्रार्थना केली पाहिजे. जमेल तितकी आपण गुडघे टेकू, प्रार्थना करू. स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या उत्पन्न करत्या प्रभू, आभार उपकार मानतो. लीन नम्र अंतकरणाने परमेश्वरा, आज पुन्हा एक वार आम्ही तुझ्या चरणी आलेलो आहोत. परमेश्वरा, आम्ही कुठे जरी असलो तर तुझ्या चरणाशिवाय आम्हाला सुरक्षित जागा आणि ज्या ठिकाणी आम्हाला प्रेम मिळतं तीच जागा परमेश्वरा तुझ्या चरणी आहे. म्हणून आहे तसे परमेश्वरा आम्ही तुझ्या अधीन स्वाधीन होत आहोत. विनंती करत आहोत परमेश्वरा की जर तुझं वचन आम्हाला शिकायचं आहे, ते आत्मसात करायचंय, त्यानुसार जर चालायचं आहे तर परमेश्वरा आमचं अंतःकरण अशुद्ध गोष्टीपासून शुद्ध करणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून परमेश्वरा आम्ही आहे तसे तुझ्याकडे येत आहोत आणि विनंती करत आहोत, आमच्या पापांची चुकाची दैनिक कृपेने क्षमा कर. खूप गोष्टी आम्ही ह्या ठिकाणी शिकत आहोत. आम्ही परमेश्वरा त्या गोष्टी अनुसार चाललो नसेल किंवा त्या गोष्टीच्या विरोधात काहीतरी कार्य केलं असेल तर कृपा करून आम्हाला क्षमा कर. परमेश्वरा, तुझ्या प्रेमाने आम्हाला जवळ कर आणि आम्हाला संजीवनी आमच्या अंतःकरणामध्ये घडून यावी म्हणून ती ताकद आम्हाला तू दे, ती शक्ती आम्हाला दे, जेणेकरून ज्या चुका जे पाप आम्ही केलेली आहेत ते इथून पुढे होणार नाहीत. प्रार्थना विनंती आहेत परमेश्वरा की तुझे काही लेकर अजून आलेले नाहीत, येण्याच्या वाटेवरती असतील किंवा काही कारणास्तव येऊ शकलेले नाहीत, त्यांना देखील या संदेशाचा आशीर्वाद मिळावा म्हणून आम्ही प्रार्थना करत आहोत. प्रेमळ पित्या, माझा पूर्णपणे तू ताबा घे आणि आम्हा सर्वांवरती तुझा पवित्र आत्मा पाठव, जेणेकरून जे सत्य आम्ही शिकू ते सत्य असू दे आणि परमेश्वरा त्याच्यामध्ये कोणती त्रुटी नसावी. आणि जेणेकरून परमेश्वर आमच्या अंतःकरणाला धीर मिळेल, आम्हाला प्रोत्साहन मिळेल, जेणेकरून आम्ही तुझी सुवार्ता आणि तुझं सत्य जे आहे ते फक्त आमच्यापर्यंत सीमित न ठेवता इतरांना पण सांगेन. प्रेमळ पित्या, काय मागावं माहित नाही, सर्व गोष्टी आम्ही तुझ्या स्वाधीन करत आहोत. इथून पुढची वेळ, आजचं वचन, आमचं अध्ययन तुझ्या हाती सोपून देऊन ही नम्र प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून तू आहे. 5 ते 10 मिनिटं आपण उजळणी करूया आणि मग पुढे जाऊया. अगोदरच्या गोष्टी विसरून चालेल का? अजिबात नाही. कारण की ज्या गोष्टी आज आपण शिकत आहोत ह्या गोष्टी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये अत्यंत गरजेच्या आहेत. तुमच्या आजूबाजूला लोक गराडा घालतील, तुम्हाला म्हणतील तुम्ही देवाचे लोक ना, हे वचन जे आहे ते काय ते आम्हाला कृपा करून सांगा. सांगता आलं पाहिजे. तुमचा विश्वास तुम्हाला देवाच्या वचनातून सादर करता आला पाहिजे. मी खूप वेळेस या ठिकाणी बोललेलो आहे, परत बोलतो. जर तुम्हाला तुमचा विश्वास देवाच्या वचनातून सिद्ध करता आला नाही किंवा सिद्ध करता येत नाही तर तो विश्वास तुम्ही नक्कीच सोडून द्या. जे सत्य तुम्ही शिकत आहात ते सत्य जर तुम्ही देवाच्या वचनातून सिद्ध करू शकत नाही तर ते सत्य तुम्ही सोडून द्याल. सिद्धच करता येत नाही, कसं टिकून राहील आपण त्याच्यात? ज्या गोष्टी आपण सिद्ध करू शकतो त्याच्यातच आपण टिकून राहतो. 2 अधिक 2 4
हे पूर्ण जगाला माहिती आहे. म्हणून आपण त्याच्यात टिकून राहिलो. कोणी आपल्याला म्हणणार नाही की 2+2 3 म्हणेल का कोण? कारण की आपल्याला ते सिद्ध करता येतं. तसं प्रत्येक सत्य जे आहे ते तुम्हाला सिद्ध करता आलं पाहिजे. ते सिद्ध कसं करायचं? देवाच्या वचनातून. देवाच्या वचनाचा विचार न करता बाकीच्या गोष्टींचा आधार जर तुम्ही घेतला तर ते चुकीचं ठरेल. तुम्ही ज्या गोष्टी दुसऱ्यांना सांगाल त्याच्यामध्ये पवित्र आत्मा कार्य करणार नाही. पवित्र आत्मा कधी कार्य करतो? ज्यावेळेस तुम्ही सत्य बोलता त्यावेळेस. मग पवित्र आत्मा म्हणतो, अरे बाबा हा मनुष्य जो सांगतो ना तुला ते बरोबर आहे. पण जर सत्य आपण सांगत नसेल ना तर पवित्र आत्मा पण म्हणतो, आता मी ह्या गोष्टी त्या व्यक्तीला कशा पकडून सांगू? तू सत्य बोलत नाहीस. सत्य सिद्ध करता आलं पाहिजे. जर तुम्हाला कोणी विचारलं की तुम्ही जे कपडे घातले तर तुम्ही का घातलेत, सिद्ध करू शकाल का? वचनातून. मी करू शकतो. माझा मोठेपणा नाही, देवानं शिकवलंय. सर्व मान महिमा गौरव फक्त त्याला. मी जे जेवण जेवतो, तुम्ही जे जेवण जेवता ते तुम्ही देवाच्या वचनातून सिद्ध करू शकाल का? तुमची जी बोली आहे, तुमचं जी वर्तणूक आहे ते तुम्ही देवाच्या वचनातून सिद्ध करू शकता का? हा मूळ मुद्दा आहे. आपल्याला काय वाटतं, लोक कोणत्या दृष्टिकोनातून बघतात हा विषय ह्या ठिकाणी मुळात नाहीच. तर आपण आरोग्याविषयी शिकत आहोत, महत्वाचे तत्व शिकत आहोत. मार्क याच्या 7व्या अध्यायामध्ये आपण त्या ठिकाणी वाचत आहोत की काही लोक येशू ख्रिस्ताकडे येतात आणि म्हणतात की बाबा तुझे शिष्य जेवायच्या अगोदर हात न धुता जेवण जेवतात. त्या ठिकाणी कोणतं जेवण जेवायचं हा मुद्दा नाही, कसं जेवण जेवायचं हा मुद्दा आहे. का नाही कळालं? विसरू नका, ह्या गोष्टी परत शिकायला तुम्हाला आयुष्यात मिळतील. काहीही शाश्वती नाही. खूप लवकर जग संपेल. म्हणून मला तुम्हाला हे कळकळीनं सांगायचं आहे, या ठिकाणी जेवण कोणतंही जेवा तुम्ही, पण ते जेवण जे जेवता ते कसं जेवायचं? हात स्वच्छ धुवून जेवण जेवायचं. तुमच्या दोघींसाठी एक होमवर्कला मराठीत काय म्हणतो आपण? ग्रहपाठ. उद्या किंवा पुढच्या आठवडी ज्यावेळेस तुम्ही याल त्यावेळेस आम्हाला सांगायचं की जागतिक हात धुण्याचा दिवस कोणता, ते आम्हाला कृपा करून तुम्ही सांगायचं. त्या दिवशी जागतिक हात धुण्याचा तो दिवस असतो. त्या दिवसामध्ये उपक्रम राबवले जातात, सर्वांनी स्वच्छ हात धुवा. कारण की हात जर स्वच्छ नसतील तर तुमच्यामध्ये खूप रोगराई येतील, असा तो अनुभव आहे. म्हणून हात धुण्याचा जो दिवस आहे तो कोणता, तो तुम्ही कृपा करून आम्हाला पुढच्या आठवडी सांगा. दांडी मारायची नाही. बर, त्याच्यानंतर ह्या ठिकाणी काय आहे? कोणतंही जेवण जेव्हा पण काय करा? हात धुवून जेवण जेवा. तर येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्ही हात धुण्याच्या म्हणजे शारीरिक गोष्टी करत आहात, पण मी तुम्हाला अंतःकरणाच्या गोष्टी सांगतो. जे अशुद्ध हाताने जेवण जेवतात, जर त्यांचं अंतःकरण शुद्ध असेल तर ते श्रेष्ठ का ज्यांचं अंतःकरण शुद्ध नाही पण ते शुद्ध हाताने जेवण जेवतात ते श्रेष्ठ. कोण श्रेष्ठ? अंतःकरण शुद्ध. बरोबर का? म्हणजे मूळ मुद्दा येशू ख्रिस्त अशुद्ध हाताकडून अशुद्ध अंतःकरणाविषयी बोलत आहे. या ठिकाणी मांसाहार आणि शाकाहारचा प्रश्नच नाही. बर, तो मुद्दा कळाला. रोमकारासपत्राकडे आपण जाऊया. त्या ठिकाणी उजळणी चालू आहे. रोमकारासपत्राचा 14वा अध्याय. पहिलं वचन. रोमकारासपत्र 14वा अध्याय पहिलं वचन. जो विश्वासाने दुर्बळ आहे त्याला जवळ करा. हा, बर, म्हणजे थोडक्यात काय त्या ठिकाणी शंका कुशंका प्रश्न उद्भवता कामा नयेत अशी दक्षता बाळगा. प्रत्येक व्यक्तीला आपण जवळ केलं पाहिजे. विश्वासामध्ये खंबीर असू दे, विश्वासामध्ये कमकुवत असू दे, सगळ्यांना जवळ करायचं. आता हा मुद्दा काय आहे या ठिकाणी? पुढे वाचा. म्हणजे तो म्हणतो की बाबा मी काही खाल्लं तर चालेल, कारण की का माझा विश्वास खंबीर आहे. असं कसं काय? बर, पुढे. दुर्बळ शाक भाजीच खातो. आता हे वचन जे आहे मी मागं पण सांगितलं, शाकाहारी मांसाहाराविषयी हे वचन नाही. मुळात या ठिकाणी मुद्दा काय आहे की जे लोक विश्वासामध्ये नवीन आलेले आहेत, ख्रिस्ती नवीन झालेले आहेत,
पण जे लोक अगोदरपासून खूप वर्षापासून ख्रिस्ती आहेत त्या दोघांमध्ये फरक आहे. एक फार बळकट ख्रिस्ती विश्वासामध्ये खंबीर, आणि दुसरा जो आहे तो नवीन आहे, तो जरा विश्वासामध्ये कमकुवत. कारण की का, तो अजून शिकत आहे. बर, मग जो खंबीर आहे विश्वासाने, तो ज्यावेळेस बाजारात जातो त्या ठिकाणी त्याला खूप अशा गोष्टी मिळतात, पाहायला मिळतात, ज्या गोष्टी जे विधर्मी लोक आहेत, जे मूर्तीपूजक लोक आहेत, ते विकत आहेत. मग हा म्हणतो की बाबा विधर्मी लोक आहेत आणि त्या सर्व गोष्टी विकत आहेत, माझा विश्वास फक्त देवावरती आहे, मला मूर्त्यांचं काही घेणं देणं नाही, मला बाकीच्या देवांचं काही घेणं देणं नाही, ते फोटो पूजू देत नाही तर काही करू देत, मला काही घेणं देणं नाही. तांदूळ असू दे, गहू असू दे, भाजी असू दे, कोणतीही सामुग्री असू दे, कोणी दिलेलं आहे? देवानं दिलेलं आहे. म्हणून मी त्या गोष्टी काय करेन? विकत घेईन. तो माणूस मूर्तीपूजक आहे म्हणून मी त्या गोष्टी घेणार नाही असं नाही करणार. पण जो कमकुवत आहे तो काय म्हणेल की बाबा नाही बाबा, ते लोक मांसाहार जे आहेत ते विकत आहेत, मला त्या गोष्टी विकत घ्यायच्या नाहीत, म्हणून मी काय करेन? शाकाहारी होईल. शाकाहारी आपण का व्हायचं? शाकाहारी आपण, तुम्ही शाकाहारी आहात, तुम्ही का शाकाहारी झाला? मूर्तीपूजक लोक मांसाहार विकतात म्हणून शाकाहारी का झाला तुम्ही? बर, शाकाहारी कोण कोण आहे या ठिकाणी? बर, 1 2 3 4 का झाला शाकाहारी? शाकाहारी आम्ही याच्यासाठी झालो की जेव्हा त्यांच्या स्टडीनुसार आम्ही तो निर्णय घेतला. बर, काय आहे त्या अभ्यासामध्ये? विचारांवर सुद्धा त्याचा प्रभाव आणि तुमच्या विचारामध्ये म्हणजे आपल्या बुद्धीवरती आपले विचार जे आहेत त्याच्यावरती फरक पडतो. बर, आता मागे तुम्ही बोललात की निर्जीव प्राण्यांचा बर त्याबद्दल बर, मग कधी सोडला मांसाहार? आता मग काल परवा? मागे म्हणजे कधी? मागच्या नवीन वर्षापासून. बरं, काही चुकीचं नाही, फार चांगली गोष्ट आहे. उदाहरण म्हणून तुम्ही आमच्यासाठी आहात, देव तुम्हाला आशीर्वाद देव. तर ह्या ठिकाणी लोक शाकाहारी का होत होते? कारण की विधर्मी लोक मांसाहार विकत होते आणि यहुदी लोक त्यांच्याकडून तो मांसाहार विकत घेत होते, म्हणून हे नवीन जे ख्रिस्तामध्ये आले होते ते म्हणत होते नाही बाबा आपण शाकाहारी होऊया. जर त्या विधर्मी लोकांनी शाकाहारी पण विकायला सुरुवात केली तर काय मग? हवेवरती जगायचं का? म्हणून म्हटलं की विचार करायचा की बाबा मूळ मुद्दा काय आहे त्या ठिकाणी. फक्त विधर्मी लोक त्या ठिकाणी मांसाहार विकायचे म्हणून जे विश्वासामध्ये नवीन आहेत, कमकुवत म्हणजे काय? नवीन आहे, ते काय म्हणाले की आम्ही शाकाहारी होतो. या ठिकाणी मांसाहार आणि शाकाहारचा मुद्दाच नाही. या ठिकाणी मुद्दा फक्त हा आहे की बाबा ज्या गोष्टी विधर्मी लोक विकत आहेत ते मांसाहार विकत आहेत आणि आम्ही तो मांसाहार खरेदी करणार नाही म्हणून आम्ही शाकाहारी झालेलो आहोत. हा त्या ठिकाणी मुद्दा आहे, मूर्तीपूजेचा आणि विधर्मी लोकांचा मुद्दा या ठिकाणी. बर, या ठिकाणी लिहिलंय 3रं वचन वाचा. जो खातो त्याने न खाणाऱ्याला तुच्छ मानू नये हा, आणि जो खात नाही त्याने खाणाऱ्याला दोष लावू नये. हा म्हणजे काय? कारण देवाने त्याला जवळ केले आहे. बर, म्हणजे काय? जो खातो त्यानं, जो खात नाही त्याला दोषी ठरवू नये, आणि जो खात नाही तो खाणाऱ्याला त्यानं दोषी ठरवू नये. म्हणजे काय? एखाद्याला वाटलं की नाही बाबा नको, मला नाही खायचं ते जेवण, ठीक आहे. पण एखादा म्हणेल की नाही बाबा मी खातो, ठीक आहे. जो खातो त्यानं तू का खात नाहीस, विश्वास तुझा कमकुवत आहे, असं तसं तसं नाही. काय म्हटलंय वचनामध्ये? जवळ करा त्यांना. त्यांना काय करा? समजून घ्या जरा. नाहीतर मी असं आहे म्हणून बाकीच्यांनीही असं व्हायचं, हे चुकीचं, हे चुकीचं. आणि जो खात नाही त्यानं म्हणू नये अरे असं अशा प्रकारचा ख्रिस्ती मनुष्य तू का, मी बघ अजिबात ते स्पर्श करत नाही. काल का रोमकरास पत्र 14वा अध्याय पहिली 4-5 वचनं फार फार महत्वाची आहेत. बर, आपण आता पुढे जाऊया. पुढे काय लिहिले ते पाहूया. करंथीकरास पत्राच्या 8व्या अध्यायामध्ये काय लिहिले पाहिलं का? पहिले करंथीकरास पत्राचा 8वा अध्याय आणि 4थं वचन. आता मूर्तीला दाखविलेल्या नैवेद्य खाणाऱ्या संबंधाने आपल्याला ठाऊक आहे की जगात देवाची म्हणून मूर्तीच नाही हा, आणि एकाच फेरीत दुसरा देव नाही.
एकाखेरीज दुसरा देव नाही. म्हणजे जर तुम्ही ह्या ठिकाणी, म्हणजे उदाहरणार्थ मी म्हणतोय की जर माझ्या शेजारी मूर्ती असेल तर मी आदर भाव सन्मान नसेल त्या ठिकाणी. त्या ठिकाणी आदर मान सन्मान भाव अशा प्रकारच्या गोष्टी नसतील. कारण की का, मूर्ती माझ्यासाठी काहीच नाही. ती एक माती आहे, मातीला दिलेला आकार आहे. लाकडाची असेल तर लाकडाला दिलेला आकार आहे, दगड असेल तर दगडाला दिलेला आकार, बस. त्याच्या पलीकडे काही नाही. फक्त एक देव. मग काही लोक काय करतात, दुसऱ्या धर्माच्या लोकांचा देव आहे ना, आदर मान सन्मान त्या देवाला. ते चुकीचं. मी हे म्हणत नाही की त्या देवाला जाऊन काहीतरी वाईट बोलायचं किंवा त्या लोकांना जाऊन काय वाईट बोलायचं, तो काहीच प्रकार नाही. पण देवाचं वचन या ठिकाणी काय म्हणतं की एकच जिवंत देव आहे, सत्य देव आहे, त्याच्या व्यतिरिक्त दुसरा देव कोणताच नाही. म्हणून त्या मूर्तीला देवासारखा मान सन्मान देणं चुकीचं. की त्या मूर्तीच्या समोर जेवण ठेवलंय किंवा त्या मूर्तीचा तो मनुष्य आहे म्हटल्यानंतर ते जेवण त्या मूर्तीचं झालं, असं होऊ शकत नाही. बर, पुढे वाचा. कारण ज्यांना देव म्हणून म्हणतात असे स्वर्गात किंवा पृथ्वीवर जरी असले आणि अशी बरीच दैवते व बरेच प्रभू आहेत, बर, तरी आपला एकच देव म्हणजे पिता आहे, हा, त्याच्यापासून अवघे झाले व आपण त्याच्यासाठी आहोत. बर, आपण त्याच्यासाठी आहोत. 7वं वचन. तथापि हे ज्ञान सर्वांच्या ठायी असते असं नाही. हे ज्ञान सर्वांच्या ठायी नाही ना, बरोबर का. जे आहे आपल्या डोक्यात ते विचार या ठिकाणी मांडलेत पाऊलांनी. पाऊल म्हणतो की हे सगळं ज्ञान लोकांना नाही आहे. काही लोक समजतात की बाबा त्यांचा देव आहे, मान आदर सन्मान सगळा त्या देवाला द्या. त्यांचा देव असला तरी देखील नाही. जिवंत देव येशू ख्रिस्त आहे, त्याला सर्व मान महिमा गौरव वगैरे 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 वगैरे, बरोबर का. कारण की जर मी त्या देवाला मान सन्मान दिला, कारण की माझे मित्र, माझे पाहुणे, माझे नातलग, माझ्या ओळखीचे, माझ्या शेजारच्यांचा तो देव आहे, तर ते चुकीचं ठरेल. मी तुम्हाला म्हणजे मनुष्याला मान किंमत देईल, कारण की का, तो मनुष्य देवाचा निर्माण केलेला मनुष्य आहे. त्या नात्याने मी त्या माणसाला मान किंमत देईल, त्याच्याही पुढे मी झुकणार नाही. मान किंमत काळजी वाईन. पण मूर्ती म्हणजे फक्त मूर्ती. काही वर्षापूर्वी मी एका तरुणाला भेटलो जो पुजारी होता, पूजा पाठ करायचा. मग त्याच्यानंतर त्याला ख्रिस्ताविषयी कोणीतरी सांगितलं आणि तो ख्रिस्तामध्ये आला, 7th डे ऍडव्हेंटिस्ट झाला. मग तो एकदा बोलता बोलता, बायबल स्टडी त्यावेळेस खाली व्हायची खालच्या घरामध्ये, त्यावेळेस बोलता बोलता तो मला म्हणाला की मी पूजा करायचो, लोक मला बोलवायचे, मी पुजारी होतो, लोक मला बोलवायचे पूजा करण्यासाठी, मी करायचो ती पूजा. तर तो म्हणाला की ज्यावेळेस मला ख्रिस्ताविषयी कळालं आणि ज्यावेळेस सत्य कळालं, त्यावेळेस मला कळालं की मूर्ती म्हणजे काहीच नाही. तो म्हटला की मूर्ती म्हणजे हा विषयच नाही आहे ह्या जगातला. मग तो मनुष्य एवढा जर आपल्याला समजावून सांगू शकतो, तर आपण किती समजलं पाहिजे. कळालं का. म्हणून ज्या गोष्टीला जेवढं महत्व द्यायचं तेवढंच महत्व द्यायचं, त्याच्या पलीकडे नाही. बर, पुढे. तर कित्येकावर मूर्तीपूजेचा सवयीचा संस्कार अजून राहिल्यामुळे ते मूर्तीला दाखवलेला नैवेद्य म्हणून खातात. तेव्हा त्यांची सद्विवेक बुद्धी दुर्बळ असल्यामुळे ते विटाळते. बर, म्हणजे थोडक्यात काय की मूर्तीपूजेमध्ये जे लोक आहेत ते मूर्तीपूजेसमोरचं जेवण काय करतात, खात राहतात. त्याच्यामुळे ते काय आहेत, दुर्बळ आहेत. 1 मिनिट. बर, पुढे. देवापुढे आपली योग्य अयोग्यता अन्नाने ठरत नाही. बर, आता हे वचन घेतात लोक. देवापुढे आपली योग्यता किंवा अयोग्यता आपण काय खातो याच्यावरती ठरत नाही. लोक फक्त एकच वचन घेतील आणि तुम्हाला म्हणतील तुम्ही शाकाहार भोजन करायला का सांगता आम्हाला. इथं देवाचं वचन म्हणतं की मनुष्य अयोग्य किंवा योग्य हे खाण्यावरून ठरत नाही. मग तुम्ही आम्हाला काय खायचं हे सांगू नका. मुद्दा तो आहे का काय खायचं काय नाही खायचं. शाकाहारी मांसाहारचा मुद्दा आहे का या ठिकाणी. मुद्दा शाकाहारी मांसाहारचा नाही. मुद्दा या ठिकाणी मूर्तीपूजेच्या समोरचं जेवण जे आहे तो आहे. म्हणून पाऊल काय म्हणतो, जो मनुष्य खातो तो योग्य, जो मनुष्य खात नाही तो अयोग्य, असं नाही.
किंवा जो मनुष्य खातो तो अयोग्य, जो मनुष्य खात नाही तो योग्य, असंही नाही. बर, पुढे. न खाण्याने आपण कमी होत नाही हा, आणि खाण्याने आपण अधिक होत नाही. खाण्याने अधिक होत नाही किंवा न खाण्याने आपण काय होत नाही, कमी होत नाही. म्हणजे किती स्पष्ट लिहिले, पण आपण अभ्यास करत नाही, सखोल विचार करत नाही, म्हणून आपल्यामध्ये गोंधळ आहे. बर, पुढे. तरीही तुमची मोफीक दुर्बळास ठेच लागण्याचे कारण होऊ नये म्हणून म्हणजे तुमचं जे स्वातंत्र्य आहे की बाबा मी खाऊ शकतो, कारण की का मला मूर्ती म्हणजे काहीच नाही, पण तुमचं जे स्वातंत्र्य आहे त्याच्यामुळं जो मनुष्य नवीनच ख्रिस्तीपणामध्ये आलाय त्याच्यासाठी अडथळा होऊ नये, त्याच्यासाठी म्हणून काय करा, खाऊ नका. ज्ञान आहे तुम्हाला, पण त्याच्यावरती तुम्ही प्रेम करता म्हणून त्या मूर्तीच्या समोर जे जेवण ठेवलेलं आहे ते काय करू नका, खाऊ नका. बर, पुढे. कारण शून्य असा जो त्या तुला मूर्तीच्या देवळात जेवावयास बसलेले कोणी पाहिले तर तो दुर्बळ असल्यास मूर्तीला दाखविलेले नैवेद्य खाण्यास त्याच्या सद्विवेक बुद्धीला चालना मिळेल ना. पुढे. याप्रमाणे ज्याच्यासाठी ख्रिस्त मरण पावला असा जो दुर्बळ बंधू त्याचा तुझ्या ह्या ज्ञानाच्या योगे नाश होतो. म्हणजे थोडक्यात काय की आपल्या स्वातंत्र्यामुळे दुसऱ्याला त्रास व्हायला नको. तुम्ही खंबीर झालेला आहात, पण बाकीच्यांचं काय, त्याला वेळ लागेल, 1 वर्ष लागेल, 2 वर्ष लागेल, त्यालाही सत्य कळेल, तोही मजबूत होईल विश्वासामध्ये, तोही तुमच्यासारखा होईल एक दिवस, पण तोपर्यंत त्याला सांभाळून घ्या. तो जर म्हटला की नाही बाबा ह्या ठिकाणी मूर्तीपूजेच्या गोष्टी आहेत, नाही करायच्या, नाही, ठीक आहे. उदाहरणार्थ ज्यावेळेस मी शिकायला होतो तमिळनाडूला, त्यावेळेस एकदा बँगलोरला मी माझ्या मित्राच्या घरी गेलो आणि एक नवीन मुलगा ख्रिस्ती झाला होता आणि त्याला घर भाड्याने घ्यायचं होतं, भाडे तत्वावरती घर घ्यायचं. मग त्यानं घर घ्यायला सुरुवात केली, तर एका घरामध्ये गेला, त्या ठिकाणी त्याला देवघर दिसलं, नको नको नको. मग दुसऱ्या घरामध्ये काहीतरी 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 काहीतरी, तर तो म्हटला की बाबा बँगलोरमध्ये भरपूर घर आहेत, मी काय करेन, दुसरे घर घेईन ज्या ठिकाणी अशा काही गोष्टी नाहीत. ठीक आहे, पण जर मला तुम्ही सांगितलं की घर घ्यायचं आहे तर ते देवघर असू दे, दारावरती असू दे, मला त्याचा काही फरक पडत नाही, मला फक्त त्या घरात राहायचंय, माझा येशू ख्रिस्त नाही. पण मी त्याला म्हटलं नाही की बाबा तू असं का करतोस, तसं का करतोस, नाही बाबा तू आहेस ठीक, चित्र नाही तर कोणतं तरी चित्र त्या घराच्या दरवाज्यावरती आहे म्हणून ते घर त्याचं झालं. कळालं का? कोणीतरी मागच्या आठवडी प्रश्न विचारला की आपल्याला जर भाड्या तत्वावरती घर द्यावं का, काय तुमचा विचार आहे? बर, संधी असते, पण तो व्यक्ती त्या घरामध्ये जर मूर्तीपूजा करत असेल तर त्या घरामध्ये त्या दैवतांचं, दैवत नाहीयेच म्हणा, पण सैतानाचं वास्तव्य राहतं. म्हणून होईल तितकं, जमल तितकं नाकारा. मला ह्याच्यापेक्षा जास्त माहित नाहीये, जेवढं मला माहित आहे तेवढं मी तुम्हाला सांगत आहे. कळालं का? माझंही ज्ञान अपुरं आहे, मी अजून ह्याच्यावरती जास्त शिकत आहे की कोणत्या बाबतीमध्ये काय करायचं, सगळंच देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं नाही. पण एवढंच या ठिकाणी लिहिलेलं आहे की जमीन असू दे, आता विधर्मी लोक जमीन विकतात, ती जमीन घ्यायची नाही का आपण? ऍडव्हेंटिस्ट लोकच कुठून आणायचे जमिनी विक्री करायला आणि खरेदी करायला? ऍडव्हेंटिस्ट लोकच कुठून आणायचे शर्ट बनवायला? शक्य नाही. म्हणून ज्या गोष्टी देवाने दिलेल्या आहेत त्या गोष्टी काय करायच्या, आपण आत्मसात करायच्या. पण एवढंच की जो व्यक्ती आपला दुर्बळ आहे त्याच्यासाठी अडखळण व्हायला नको, ही दक्षता बाळगायची. हे फार फार महत्वाचं आहे. बर, पुढे वाचूया. कोणतं वचन आहे? 1 कोरिन्थीकरास पत्र 10 अध्याय 25 वचन. 1 कोरिन्थीकरास पत्र 10 अध्याय 25 वचन. खाटीक जे विकतात ते सत्विवेक बुद्धीने विचारपूस न करता तुम्ही काय करा, खा. म्हणजे विचारू नका की ते मूर्तीच्या पुढे ठेवलेलं आहे का. खाटीक काय करतो? मांसाहार विकतो. त्या काळामध्ये जे लोक मांसाहार खात होते त्या लोकांना हे तर सांगितलेलं आहे की तो खाटीक त्यानं मांसाहार देवाच्या समोर, विधर्मी आहे तो, मूर्तीपूजक आहे,
त्यानं मूर्तीसमोर ते मांसावर ठेवलेलं आहे की नाही विचारायची काय गरज आहे? का? पुढचं वचन. कारण पृथ्वीवरती जे काही घडले आहे ते परमेश्वराचे आहे. सगळं देवाचं आहे, सगळं देवाचं आहे, सगळं देवाचं आहे. बरं पुढे. विश्वास न ठेवणाऱ्यापैकी कोणी तुम्हाला जेवायला बोलाविले. विश्वास न ठेवणाऱ्यापैकी म्हणजे जो विधर्मी आहे त्या व्यक्तींना, बरं सिस्टर आलेत, बरं झालं, त्यांचाही प्रश्न घेतो मी ह्या आठवडी. बहुतेक त्यांचा प्रश्न मला मागच्या आठवडी कळाला नव्हता. बंधू नानासाहेब होते, त्यांचाही प्रश्न कळाला नव्हता. साहिल बहुतेक त्याचाही प्रश्न कळाला नसेल मला. परत एकदा मी ते सांगत आहे की जर एखाद्या व्यक्तीनं तुम्हाला जेवायला बोलवलं, बरं पुढे. आणि तुमची जाण्याची इच्छा असली हम्म तर जे काही तुमच्या पुढे वाढतील ते सर्व एक बुद्धीने चौकशी न करता खा. जेवायला बोलवलंय, कारण काय त्या व्यक्तीनं सांगितलंय? जेवायला बोलवलंय, आपण जेवायला चाललेलो आहे. जर तो व्यक्ती म्हटला की आहे आणि पूजाच्या नंतर आपण ते जेवण जेवणार आहोत, नाही बाबा, नाही. कारण की काय, ते डायरेक्ट सरळपणे काय आहे, मूर्तीशी निगडीत आहे आणि आपल्याला काय मूर्तीचे घेणं देणं नाही. नाहीतर कोणी म्हणेल की बाबा आरती, आणि ती आरती जी आहे ते आरतीचं जेवण जे आहे ते आम्ही जेवण ठेवलेलं आहे, कृपा करून तुम्ही जेवायला या. नाही, कारण की ते जेवण जे आहे ते मूर्तीशी निगडीत आहे. पण जर तुम्हाला कोणी म्हणालं की आमच्या मुलग्याचा शुभ विवाह आहे, अमुक अमुक मुहूर्त ठरलेला आहे, अमुक अमुक ठिकाणी या मंदिरामध्ये किंवा कार्यालयामध्ये हा कार्यक्रम आहे, हिंदू पद्धतीने असेल, मुस्लिम पद्धतीने असेल, बौद्ध पद्धतीने असेल, शीख पद्धतीने असेल, कोणत्याही धर्माच्या पद्धतीने असेल, तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून जाल त्या ठिकाणी? तुमचा मित्र आहे, लग्न देवाच्या वचनामध्ये, म्हणून आपण जायचं. फक्त आणि फक्त लग्नाचा विचार करून त्या ठिकाणी जायचं. आपल्याला त्या विधी जे आहेत ते पार पाडत आहेत त्या विधीशी काही घेणं देणं नाही. फक्त लग्न, माझ्या मित्राचं लग्न आहे, माझ्या मित्राच्या भावाचं लग्न आहे, काही असू दे, त्याच्या लग्नासाठी मी जात आहे, फक्त लग्नाचा विचार करायचा, तेवढंच जेवण जेवायचं. कसं काय, बरं आहे का, नवर नवरीला जे काय भेट द्यायची ती द्यायची आणि यायचं. तिथं मुद्दा काय, विवाह. पण ते जर म्हटले की नाही फक्त देवाची पूजा आहे आणि त्याच्यानंतर आम्हाला जेवण द्यायचं आहे, त्या देवाच्या पूजेच्या संदर्भात, नाही बाबा, नाही. तिथं काय कारणच नाही ना, देवाच्या वचनातून आपल्याला काय मिळतच नाही कारण. तिथं काय कारण सांगणार? विवाह म्हटलं तर देवाच्या वचनामध्ये विवाह आहे, मग तो कोणत्याही धर्मातला विवाह असू दे ना. देव फक्त ख्रिस्ती लोकांचाच विवाह मान्य करतो का? देव, जिवंत देव येशू ख्रिस्त फक्त ख्रिस्ती लोकांच्याच विवाहाचा मान्यता करतो का किंवा मान्य करतो का? का बाकीच्या धर्माचे विवाह देखील तो मान्य करतो? सगळ्यांचे विवाह मान्य करतो. विवाह कोणी दिला? परत तोच मुद्दा, जेवण कोणी दिलं? म्हणून विवाहाच्या कारणातून आपण फक्त त्या ठिकाणी जात आहोत, विधीमध्ये भाग घ्यायचा नाही. मग ते रुखवत काय म्हणतात त्याला, मग ते सूप आणि मग ते सुपारी आणि मग ते काही आपल्याला घेणं देणं नाही. बाबा लग्नाला बोललोयस, लग्न देवाच्या वचनानुसार बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात काय, विवाहाला मान्यता देव देतो, कोणत्या धर्माचा असू दे, त्या ठिकाणी मी फक्त लग्नासाठी जात आहे, बाकीचं काय घेणं देणं नाही. वाढदिवस असेल, वाढदिवस ठीक आहे, जन्माचा दिवस, नाहीतर नवीन बाळ जन्माला आलेलं आहे ते ठीक आहे. पण मूर्तीपूजेशी डायरेक्ट जर जेवण असेल तर ते काय केलं पाहिजे, आपण टाळलं पाहिजे. हा, हा, मग ते जेवण कशा संदर्भात ते देत आहे? त्यांनी काय सांगितले आपल्याला? सांगत नाहीत, मग आपल्याला त्याचा काही प्रॉब्लेम नाही. नाही, कसं कळालं तुम्हाला की ते जे जेवण आहे ते मूर्तीपूजेचंच निगडीत आहे? नाही, त्यांना विचारायचं की बाबा जेवण तुम्ही कशासाठी बोलवतात, काय कारण आहे, जेवणाला बोलवतात, असंच बोलवतात, असंच जायचं. आता दिवाळीमध्ये आता 365 दिवसामध्ये 1760 सण आहेत, कधीच जायला मिळणार नाही. कारण विचारायचं बाबा कशासाठी जेवायला बोलवतात. आता मी काय माझे मित्र जे आहेत ते सगळे 70 ऍडव्हेंटिस्ट नाही आहेत, ते कधी कधी मला जेवायला बोलवतात, ठीक आहे येतो, काय कारण आहे
नाही बाबा, असं जेवण आहे. दिवाळीचं सण असू दे, पण ते सण आहेत म्हणून काहीतरी काय मूर्तीपूजेचं काहीतरी आहे म्हणून काय नाही. फक्त जेवायला येतोस का? येतो, ठीक आहे. पण जर कारण म्हणून तर काय विचारले, काय प्रश्न कशासाठी विचारायचं? आणि जर विचारलं आणि त्यानं सांगितलं की बाबा हे मूर्तीपूजेसाठी आहे, मूर्तीच्या पुढे ठेवलेलं आहे का ते? हा, मग ठीक आहे, ते जेवण आहे. नाही, त्या निमित्तानं करू देते, पण काय आहे की ते फक्त जेवण आहे म्हणून आपण घेऊ शकतो. याचा अर्थ असा नाही की आपण मूर्तीपूजा केलेली. म्हणून म्हटलं ना, मूर्तीपूजेच्या समोरचं ठेवलेलं जेवण जे आहे ते वेगळं आणि बाकीचं जेवण वेगळं. चुकीचं आहे. आणि जर तुम्ही विचारलं त्यांना की बाबा मूर्तीपूजेच्या समोरचं आहे काय जेवण, ते म्हटले होय, तर मग नाही काय. इथं काय लिहिलंय? खाऊ नका. म्हणजे तो व्यक्ती म्हणेल की बाबा हा मूर्तीच्या पुढे ठेवलंय, तुम्ही जर खाल्लं तर काय होईल? मागच्या वेळेस प्रश्न विचारला, तो व्यक्ती म्हणेल की बाबा आपला विश्वास मूर्तीवरती आहे. पण जर नाही खाल्लं तर आपण काय म्हणू की बाबा माझा मूर्तीवरती विश्वास नाही, जिवंत देवावरती माझा विश्वास आहे. कळलं का? मूर्तीशी डायरेक्ट निगडीत जर जेवण असेल की बाबा दुसरा काहीच कार्यक्रम नाही, तर मग म्हणायचं की बाबा आम्ही काय त्या ठिकाणी येऊ शकत नाही. ठीक आहे, बरं. साक्ष पण घडली पाहिजे, म्हणून म्हटलं की साक्ष पण घडली पाहिजे की आपण ते का करत नाही हे लोकांना पण कळलं पाहिजे. आपण कोणत्या दृष्टिकोनातून करतो हेही लोकांना कळलं पाहिजे. आता मागच्या वेळेस काहीतरी प्रश्न होता लोकांचा की हळद, ते मला जास्त व्यवस्थित कळलं नाही, परत एकदा सांगतो. हळद कोण दिली? आरोग्यासाठी चांगली आहे का? मग आता हे तर मग ख्रिस्ती लोकांनी म्हणावं का ते लोक हळद वापरतात, आम्ही नाही वापरणार? नाही होऊ शकत तसं. हा, चांगलं ते चांगलंच कोणी वापरू दे. बरं झालं ते शब्द वापरला, चांगलं ते चांगलंच ते कोणी वापरू दे. देवानं हळद कोणासाठी दिली हो? मनुष्यासाठी दिली हळद. आता मनुष्य वेगवेगळ्या दृष्टिकोनातून ती हळद वापरत आहे, त्याचा देवाचा दोष का? आपला दोष का? तो काहीच नाही. मग विवाहाच्या वेळेस जी हळद लावली जाते ती हळद खेळणं जे आहे ते चुकीचं आहे. जेवढं मला माहित आहे त्याच्यावरती मी सांगत आहे. ते हळद जे खेळतात मग ते कोणतरी पाहुणे येतात, तर मग ती नवरी असते तिथं बसलेली, मग तिला हळद लावतात आणि काय काय प्रकार तो घडतो ते नाही. तिला जर हळदीनं आंघोळच करायची आहे, तिला वाटतं की बाबा तिचं रूप खुलवायचं, एकटी जाऊ दे, स्नानामध्ये ते हळदीचा वापर करू दे, ते ठीक आहे ना. हळद खेळण्याची काय गरज आहे? हळदीनं रंग खुलतो ते चांगली गोष्ट आहे, खुलू दे ना, चांगलीच गोष्ट आहे. पण ते हळद खेळणं नाही तर ते कोणीतरी बाकीच्याने हळद लावणं हे चुकीचं. बर, आता त्याच्या संदर्भात होती, पण ते मुद्दा तिथं आरोग्याचा नाही आहे, मुद्दा वेगळाच आहे. ते आपल्याला कळलं पाहिजे म्हणून ती वचनं घेतली. आणखीन काही वचनं आहेत जे आपण आज शिकणार आहोत. तिमोथेला पहिलं पत्र याचा 4था अध्याय. तिमोथेला पहिलं पत्र याचा 4था अध्याय. तिमोथेला पहिलं पत्र याचा 4था अध्याय पहिलं वचन. आत्मा स्पष्ट म्हणतो की पुढील काळी का? पुढील काळी विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील. म्हणजे विश्वासापासून येणाऱ्या काळामध्ये, म्हणजे पाऊल म्हणत आहे पुढील काळामध्ये, त्याच्यापासून पुढील काळामध्ये काय काय लोक विश्वासापासून दूर जाणार आहेत. विश्वासापासून दूर जाणार आहेत म्हणजे काय? विश्वास कुठून येतो? लगेच सांगा एका मिनिटात. वचनातून येतो. म्हणजे वचनापासून ते काय होणार आहेत? दूर जाणार आहेत. वचनाचा आधार न घेता ते दूर जाणार आहेत. मग दूर जाणार, मग नेमकं काय करणार आहेत ते? दूर जाऊन त्यांच्या आयुष्यामध्ये कोणता बदल घडून येणार आहे? बर, पुढे. हा हा शिक्षणाच्या कोणाच्या? भूतांच्या आणि फूस लावणाऱ्या लोकांच्या ते अधीन होतील किंवा
त्यांच्या पाठीमागे जा लागतील. म्हणजे पहिले ते देवाच्या सत्यात होते, अगोदर ते देवाच्या वचनानुसार चालायचे, पण पुढील काळामध्ये पाऊल म्हणतो 2000 वर्षापूर्वी जवळपास, की येणाऱ्या काळामध्ये तो म्हणतो की लोक ते सत्य जे ज्याच्यामध्ये टिकून होते ते सत्य सोडणार आहेत आणि कोणाच्या पाठीमागे लागणार आहेत, जे फूस लावतील आणि जे चुकीच्या गोष्टी आहेत त्या लोकांच्या पाठीमागे लागतील. बर, पुढे दुसरं वचन. लग्न करायची ते मनाई तिसरं वचन. हा, लग्न करावायची ते मनाई करते. लग्न करू नका ते म्हणतील. देवाच्या वचनामध्ये लिहिले का लग्न करू नका? काल देवाच्या वचनामध्ये लिहिले लग्न करा. जपून सांगा बरं का मला, काय लिहिले देवाच्या वचनात? लग्न करा की लग्न करू नका? मनुष्य एकटा असावा हे बरे नाही. मग पावलानं फार मोठी चुकी केली, एकटाच होता विचार. चुकी केली का त्यांनी? मनुष्य एकटा नसावा म्हणजे काय? फार मोठा प्रश्न आहे. मनुष्य एकटा नसावा म्हणजे त्याला त्याच्या संगती आई वडिलांनी राहावं, किंवा त्यानं भावांसंगती राहावं, त्यानं मित्रांसंगती राहावं, त्यानं कोणासंगती तर राहावं, त्यानं एकटं राहू नये. गरजेचं नाही की त्याचं लग्नच झालं पाहिजे. ते पूर्णपणे सांगत नाहीत. तिथं फक्त लिहिले की एकटा नसावा. म्हणून तो तरुण असू दे, तरुणी असू दे, कोणी असू दे, त्यांनी मित्रांसंगती राहावं, आई वडिलांसंगती राहावं, नातलगांसंगती राहावं, कोणासंगती राहावं, एकटं राहू नये. एवढाच मुद्दा आहे त्या ठिकाणी. त्या ठिकाणी असा मुद्दा नाहीच आहे की बाबा प्रत्येकाचं लग्न झालंच पाहिजे, प्रत्येकानं लग्न केलंच पाहिजे. नाही. पावलाने एवढ्या सगळ्या गोष्टी लिहिल्या, त्यांना चुकीचं लिहिलं. कोणी लिहिलं ते? पावलानंच लिहिले पत्र. कोणाला लिहिले? तिमोथेला. बर, पुढे इथं काय लिहिलंय? परत एकदा वाचा तिसरं वचन. लग्न करायची ते मनाई करते. लग्न करू नका ते म्हणतील. बर, पुढे. आणि विश्वास ठेवणारे, सत्य समजणारे, त्यांनी उपकार स्तुती करून त्यांचा उपभोग घ्यावायचा, अशी देवाने निर्माण केलेली भक्ष्य वर्ज करावी असे सांगतील. म्हणजे जे भक्ष्य करणारे गोष्टी आहेत किंवा ज्या गोष्टी ते लोक खातात त्या गोष्टी खाऊ नका असं ते लोक सांगतील. परत एकदा तिसरं वचन सर्वांनी लक्षपूर्वक ऐका, वाचा परत एकदा. लग्न करावयाची ते मनाई करते. बर, हा. आणि विश्वास ठेवणारे व सत्य समजणारे त्यांनी उपकार स्तुती करून त्यांचा उपभोग घ्यावायचा. म्हणजे उपकार स्तुती करून ज्या गोष्टी त्या लोकांनी सेवन करायचे आहेत, बर, त्यांचा उपभोग घ्यावायचा, अशी देवाने निर्माण केलेली भक्ष्य. अशी देवाने निर्माण केलेली भक्ष्य. भक्ष्य म्हणजे काय? बरं, आता मराठी बायबलमध्ये भक्ष्य वापरले, पण इथं मीट्स असा शब्द वापरलाय. मीट्स म्हणजे गरजेचं नाही की मांसाहार. मीट्स म्हणजे फक्त जेवण. मीट्स उत्पत्तीमध्ये पण 1:29 मध्ये इंग्रजी भाषेमध्ये मीट्स शब्द वापरलाय. मीट्स म्हणजे जेवण, मांसाहार नाही. पापाच्या अगोदरच्या गोष्टी आहेत, तिथं मांसाहाराचा प्रश्नच येत नाही. इथं पण शब्द मीट्स वापरलाय. मीट्स म्हणजे जेवण, पण मराठी बायबलमध्ये भक्ष्य. भक्ष्य म्हणजे मांसाहार की शाकाहार, थोडक्यात जास्ती करून त्या ठिकाणी शब्द भक्ष्य म्हणजे मांसाहार. तर हे लोक काय म्हणतात की मांसाहार खाऊ नका, लग्न करू नका. मग लोक, तुम्ही ज्यावेळेस शाकाहाराविषयी लोकांना सांगाल ना, ते म्हणतील बघा तुमच्याविषयीच इथं लिहिलंय, तुम्ही विश्वासापासून दूर गेलेला आहात, तुम्ही ख्रिस्तापासून दूर गेलेला आहात, देवाच्या वचनापासून दूर गेलेला आहात, आणि तुम्ही आम्हाला मांसाहार खाऊ नका असं म्हणत आहात. हे लोक पण तसंच सांगतात. तुम्ही लग्न करू नका असं म्हणतात, हे पण लोक ते सांगतात. आपल्यावरती दोष लावतील. पण हे वचन जे आहे ते शाकाहार आणि मांसाहाराविषयी नाही. हे वचन शाकाहारी आणि मांसाहाराविषयी अजिबात नाही. हे वचन फक्त म्हणतं की ते लोक म्हणतात लग्न करू नका आणि जेवण जीवू नका. मीट्स म्हणजे काय? जेवण जीवू नका. इथं लोक काय म्हणतात? भक्ष्य म्हणजे मांसाहार खाऊ नका. मांसाहार खाऊ नका लिहिलं नाही, जेवण जीवू नका असं लिहिलं. कोण लोक म्हणतील? जे लोक सत्यामध्ये होते एका काळामध्ये, देवाला धरून होते, ते येणाऱ्या काळामध्ये विश्वासाला सोडून देतील, सत्याला सोडून देतील आणि म्हणतील लग्नही करू नका आणि जेवणही जीवू नका. आता मुद्दा येतं मांसाहार आणि शाकाहारचा मुद्दा नाही. मीट्स म्हणजे जेवण, मांसाहार नाही. मीट शब्द कुठं वापरलाय मी सांगितलं. उत्पत्ती 1:29 मध्ये पण मीट शब्द वापरलाय. तो मीट्स म्हणजे जेवण. वाचायचं का? वाचूया. उत्पत्ती 1:29.
मीट्स उत्पत्ती 1:29. देव म्हणाला, हा पहा, हा अवघ्या भूतलावरील बीज देणारी प्रत्येक वनस्पती हा व सदीच फळे देणारे प्रत्येक झाड हा. मी तुम्हाला देतो. हा हे तुमचे अन्न होते. हे तुमचे अन्न होईल. इंग्लिश मध्ये कोणाकडे बायबल आहे का? इंग्लिश बायबल आहे केजेवी. बरं ठीक आहे. इंग्लिश मध्ये इथं लिहिले, अँड गॉड सेड बिहोल्ड आय हॅव गिवन यू एव्हरी हर्ब बेअरिंग सीड विच इज अपॉन द फेस ऑफ द अर्थ, एव्हरी ट्री इन द विच द फ्रूट ऑफ द ट्री यील्डिंग सीड टू यू इट शॅल बी फॉर मीट. ओके, मीट शब्द आहे, बरोबर, थँक्यू. मीट शब्द, तोच मीट शब्द कुठे वापरलाय? 1 तिमोथी 4:3 मध्ये. पण इंग्रजी भाषेमध्ये एका ठिकाणी अन्न शब्द वापरलाय, दुसऱ्या ठिकाणी भक्ष्य. म्हणून माझं बायबल वापरायचं, बरोबर सगळं कळेल. एका ठिकाणी अन्न, एका ठिकाणी भक्ष्य. गोंधळ उडतो ना. भक्ष्य म्हणजे लोक जास्ती करून मांसाहाराचा विचार करतात, पण इथं मीठ म्हणजे काय? जेवण. तिथं मीठ म्हणजे काय? जेवण. तर मला सांगा, कोण लोक, जरा लक्ष द्या, उत्तर द्या, आपण लगेच घरी जाऊ. कोण लोक असे आहेत जे विश्वासाला अगोदर धरून होते, ख्रिस्तामध्ये होते, पण विश्वास सोडून दिला. ते म्हणतात की आता देवाची सेवा करायची, लग्नच नाही करायचं, आणि काही दिवस आपण काही खायचं नाही. कोण म्हणतं असं? लग्न न करता देवाची सेवा करायची आणि काही दिवस आपण काही खायचं नाही. 40 दिवस काय खायचं नाही. ह्याला म्हणायचं डोंगर पोखरून उंदीर बाहेर काढायचं. आता हे वचन जे आहे मांसाहार आणि शाकाहार विषय आहे का? अजिबात नाही. लग्न करू नका आणि जेवण जेवू नका. विश्वासाला धरू नये काय? विश्वासाला सोडू नये. विश्वासामध्ये काय लिहिलंय? विवाह करणं चुकीचं नाही, कोणी असू देतो. जेवण खाणं चुकीचं आहे का? कुणी सांगितलं 40 दिवस उपवास करायला? येशू ख्रिस्तानं सांगितलं का? खूप लोक देवाचं वचन कसं समजून घ्यायचं कळतच नाही लोकांना, माहित नाही लोकांना. शिकायचंय. आपण पण, मी शिकत आहे, आपण सगळे शिकूया. 40 दिवस येशू ख्रिस्तानं उपवास केला. येशू ख्रिस्तानं सांगितलं का 40 दिवस तुम्ही उपवास करा? मग येशू ख्रिस्त वधस्तंभावरती प्राण देता झाला ना, मग जायचं ना आपण वधस्तंभावरती. पण ते का नाही करत आपण? येशू ख्रिस्ताने मासे खाल्ले ना, त्याने खा म्हणून सांगितलं का? नाही सांगितलं. मग ते का करावं आपण? येशू ख्रिस्ताने ज्या गोष्टी करायला सांगितल्या त्या गोष्टी करायच्या. येशू ख्रिस्ताने ज्या गोष्टी करायला सांगितलेल्या नाहीये त्या गोष्टीमध्ये फरकच नाही. काहीच गोष्टीच्या करायच्या काही गरज नाही. येशू ख्रिस्त काय म्हटला? हे माझं रक्त आहे द्राक्ष रूपाच्या स्वरूपामध्ये, आणि ही भाकर आहे, हे माझं मोडलेलं शरीर आहे. जितक्यांदा तुम्ही ते कराल तितक्यांदा तुम्ही ते माझ्या स्मरणार्थ करा. ते केलं पाहिजे ना. हो. म्हणून म्हटलं की हे वचन लोक तुमच्या समोर म्हणतील, मांडतील आणि म्हणतील, हा तुम्ही आम्हाला म्हणताय की भक्ष्य खाऊ नका म्हणजे मांसाहार खाऊ नका. भक्ष्य म्हणजे ते मांसाहार ठरवतात. पण त्यांना म्हणायचं, बाबा हे वचन मांसाहाराविषयी नाहीच. हे वचन लग्न करू नका आणि जेवणच जेवू नका काही काळासाठी, असं ते लिहिलेलं. म्हणजे उपवास करा. म्हणजे किती दिवसाचा? जवळपास 40 दिवसाचा. तर हे जे लोक विश्वासामध्ये होते, विश्वासाला सोडून गेलेत, आज कोणती मंडळी हे कारण करते? रोमन कॅथलिक मंडळी. जेवढं मला माहित आहे तेवढं, मी कधी रोमन कॅथलिक नव्हतो, मला माहित नाही, पण जेवढं मी ऐकलेलं आहे, बघितलेलं आहे की ते लोक विवाह करत नाहीत. नन्स असू देत, आणखी कोण? फादर्स. बर, पुरुष असतील तर फादर का? बर, आणि स्त्री असतील तर नन्स. हा, ते काय लग्न करत नाहीत आणि काय करत नाहीत? जेवण जेवत नाहीत त्या काळामध्ये. बर, जेव्हा की त्यांनी काय करायचंय? उपकार स्तुती मानून जे जेवण देवानं आपल्याला दिलेलं आहे, देव म्हणतो की जेवण जेव्हा तुम्ही उपवासी कारणास्तव म्हणजे बिना कारणाचे राहू नका, तर ते उपकार करून आपण जेवण जेवलं पाहिजे. पण हे लोक म्हणतात नाही. बर, पुढे. देवाने निर्माण केलेली प्रत्येक वस्तू चांगली आहे. हा, लोक म्हणतील आता तुम्ही मांसाहार खाऊ नका म्हणता ना, हे तर लिहिलंय देवाने उत्पन्न केलेली प्रत्येक वस्तू चांगली आहे, मांसाहार शाकाहार काही नाही. बर, पुढे. आणि उपकार स्तुती करून घेतलेली काही वर्ज्य नाही. उपकार स्तुती करून ते तुम्ही खाऊ शकता. इथं शाकाहारी आणि मांसाहारचा प्रश्न नाही. इथं फक्त प्रश्न आहे, जे जेवण आहे ते उपकार स्तुती करून ते जेवण जेवलं पाहिजे. पण कोणतं जेवण जेवायचं उपकार स्तुती करून, तो सर्वात महत्वाचा प्रश्न आहे.
मी उपकार स्तुती करून मद्यपान करू शकतो का? प्रार्थनापूर्वक मी ते जेवण खाल्लं मूर्तीच्या पुढे आणि माझ्या शेजारी एक व्यक्ती बसलाय जो काय आहे, विश्वासाने दुर्बळ आहे. चालेल का ते? चुकीच आहे. वचन म्हणतं की बाबा त्याच्यासाठी खाऊ नको, मग मी उपकार देवाचे मानून नाही बाबा मी खाणार, असं नाही. लोक काय म्हणतात, देवाच्याकडे प्रार्थना करा आणि प्रार्थनापूर्वक आम्ही ते खातो, आम्हाला काय त्याचा त्रास होत नाही. देवाचं वचन म्हणतं ते चुकीचं आहे. फक्त प्रार्थना केली म्हणून देव म्हणत नाही की बाबा प्रार्थना केली ती चुकीची गोष्ट जरी असली तरी चांगली, असं देव करत नाही. चुकीची गोष्ट आहे चुकीचीच, किती प्रार्थना करा आणि काही करा. कल्पना करा की आपल्या भावाला माहित आहे, कल्पना करा की त्याला माहित आहे की मांसाहार खाणं चुकीचं आहे, किंवा कल्पना करा की एखादा मोठा तरुण मुलगा आहे, त्याला सिगरेट ओढणं हे चुकीचं आहे माहित आहे, त्यानं प्रार्थनापूर्वक सिगरेट ओढावी का? मग की बाबा मी प्रार्थना केली, उपकार मानले देवाचे आणि मग ते केलं नाही. देवाचं वचन आपल्याला हे सांगत आहे या ठिकाणी की आपण उपकार स्तुती जर करायची, ते जेवण जर आपल्याला पोषक लागलं पाहिजे तर देवाच्या वचनानुसार ते जेवण पाहिजे, मग आपण ते जेवण घेऊ शकतो आणि ते जेवण आपल्यासाठी पोषक असं ठरेल प्रार्थनापूर्वक. ते वचन आहे, ते वचन माहित पाहिजे. लोक विचारतील की ह्याचा अर्थ काय, त्याचा अर्थ काय, त्याचा अर्थ काय. बरं, तुमच्या माझ्या अंतःकरणावरती देवाच्या वचनाचा प्रभाव पडेल. कृपा करून पुढच्या आठवडी या. पुढच्या आठवडी कृपा करून गैरहजर राहू नका. कृपा करून पुढच्या आठवडी तुम्ही नक्की या. देव आपणा सर्वांस आशीर्वाद देव. जनादेश परमेश्वर बाप्पा, आठवडाभर सांभाळून बाप्पा हा सुंदरसा शबातवार तू आम्हाला एकत्रित केलं बाप्पा, म्हणून तुझ्या आभार आणि करणारते. होय परमेश्वर बाप्पा, ह्या संध्याकाळच्या वेळेस तू सर्वांना एकत्रित केलं बाप्पा आणि सर्वांकडून तुझी स्तुती भक्ती करून घे परमेश्वर बाप्पा. विशेष जे आजचं वचन पास्टरांनी सांगितलेलं आहे बाप्पा, ते ध्यानात तू मनात राहण्यास सुबुद्धिमान दे. होय परमेश्वर बाप्पा, विशेष सर्वांना देखील तू आशीर्वादाने भरून काढ. जे कोणी येऊ शकले नाही बाप्पा, अशांचे तू मार्ग मोकळे कर बाप्पा, आणि जे आलेले आहे बाप्पा त्यांना देखील तू आशीर्वादाने भर. विशेष प्रभू, तू सर्वांच्या संगती राहा आणि सर्वांकडून तुझी स्तुती करून घे. विशेष 10वी आणि 12वीच्या लेकरांची परीक्षा आहे बाप्पा, त्यांना देखील तू शक्ती दे, सामर्थ्य दे बाप्पा. अभ्यास करण्यास शक्ती, सहाय्य आणि मदत करणार जिवंत बाप तू आहे. होय परमेश्वर बाप्पा, आणि ती चांगली एक्झाम लिहा बाप्पा आणि त्यांना चांगल्या मार्काने तू पास करशील, आमचा पूर्ण विश्वास आहे परमेश्वर बाप्पा. विशेष बाप्पा आयझॅक दादा, तो बुधवारी जात असताना बाप्पा त्यांच्या संगती राहा, त्याचा जाण्याचा प्रवास तू सुखाचा कर बाप्पा आणि त्यांच्या संगती राहा बाप्पा. त्याच्याकडून देखील तुझी स्तुती भक्ती करून घेणारा जिवंत बाप तू आहे बाप्पा. सर्वांच्या तू संगती राहा परमेश्वर बाप्पा. विशेष बाप्पा, जे कोणी आजारी असतील बाप्पा, अशांचे आजार तू बरे कर बाप्पा. जे दुःखी आहे, संकटात आहे, त्यांना देखील तू सहाय्य आणि मदत करणारा जिवंत बाप तू आहे. सर्वांचे देखील येण्याचे प्रवास तू सुखाचे केले, जाण्याचे देखील तू प्रवास सुखाचे कर बाप्पा. विशेष ब्रदर यांच्यावर देखील तू आशीर्वाद पाठव बाप्पा. ते वचन सांगत असताना बाप्पा त्यांना देखील शक्ती दे, सामर्थ्य दे बाप्पा. त्यांचा देखील येण्याचा प्रवास तू सुखाचा केला, जाण्याचा देखील तू सुखाचा कर बाप्पा आणि सहाय्य कर, मदत कर बाप्पा. सर्वांना देखील तू आशीर्वादाने भर बाप्पा. सर्वांना भरल्या अंतःकरणाने तू जाऊ दे परमेश्वर बाप्पा. शेवटी काय मागू समजत नाही, देणारा ना पुरणारा जिवंत बाप तूच आहे. तुझ्या गोड आणि प्रिय नावात माते म्हणून तू आहे. आमेन.